तर आता या कालमापन मध्ये है ना, कॅलेंडर मध्ये लक्ष द्या. जसं वर्षाचा एक कन्सेप्ट येते है ना कॅलेंडर मध्ये, वर्ष, त्याच्यानंतर एक येते समजा वर्षानंतर महिने है ना, महिने, आणि त्याच्यानंतर येते समजा दिवस है ना, दिवस. म्हणजे कॅलेंडर नावाच्या युनिट मध्ये कालमापन मध्ये वर्ष, महिने आणि दिवस. परत अजून है ना, परत दिवस तयार होते तासापासून है ना, तास तयार होते मिनिट पासून, आणि मिनिट तयार होते सेकंद पासून. म्हणजे सेकंद जर एकत्र केले तर मिनिट तयार होते, मिनिट मिळून तास होईल, तास मिळून दिवस, दिवस मिळवले महिना, महिना मिळवला तर वर्ष. म्हणून हा टॉपिक पाहतो आपण कॅलेंडर मध्ये, आणि हा टॉपिक अभ्यासतो आपण घड्याळ नावाच्या युनिट मध्ये. क्लॉक अँड कॅलेंडर असं युनिटचं नाव असते ना, ठीक. तर एकमेकांसोबत संबंध काहीच नाही, पण समजा लगातार युनिट शिकवल्या जाते, ठीक आहे, असो. आता वर्ष जरी म्हटलं तर वर्षाचे सुद्धा दोन प्रकार पडते है ना, वर्षाचे दोन प्रकार. शब्दाकडे लक्ष द्यायचं मी काय सांगत आहो है ना, ठीक. म्हणजे वर्षाचे दोन प्रकार. त्यात पहिलं वर्ष आपण सर्वांना माहित आहे, ते असते साधे वर्ष, आणि एक असते लीप वर्ष. आता साधं वर्ष म्हणजे असं वर्ष की त्या वर्षाच्या संख्येला 4 भाग जात नाही. ज्याला जात नाही त्याला आपण म्हणतो साधं वर्ष, आणि जिला भाग जाते तिला आपण लीप वर्ष म्हणतो. 4 ने हा, ठीक आहे. तसं वास्तविक जर पाहिलं ना, वर्ष हे है ना 365 दिवस है ना, 365 दिवस, 6 तास, काहीतरी मिनिट है ना, सेकंद आहे, मायक्रो सेकंद, असं आहे वर्ष. 365 दिवस 6 तासाचं वर्ष म्हणतो आपण जनरली. आता समजा असं म्हटलं की हे असेल 2013 वर्ष म्हणून आपण. 2013 वर्षाची सुरुवात 1 जानेवारीला होते, शेवट 31 डिसेंबरला होते है ना. मग हे 2013 वर्ष किती दिवसाचं आहे? 365 दिवस 6 तासाचं. 2014 वर्ष हे सुद्धा 365 दिवस 6 तासाचं, काहीतरी मिनिट, काहीतरी सेकंद है ना, ठीक. 2015 सुद्धा 365 दिवस 6 तास, काहीतरी मिनिट, काहीतरी सेकंद है ना, असं कंटिन्यू. आणि 2016 सुद्धा 365 दिवस, काहीतरी तास, म्हणजे 6 तास, मिनिट, असं. प्रत्येक वर्ष हे 365 दिवस आणि 6 तासाचं असते. प्रत्येक वर्ष 365 दिवस 6 तासाचं असते. ते लीप असो किंवा साधं असो. पडलं, ठीक. 365 दिवस 6 तास, काहीतरी मिनिट, काहीतरी सेकंदच असते. ओके, ठीक. मग हे कसं काय? तर याचं काय झालं, तर हे 6 तास, हे 6 तास, हे 6 तास झाले 18 तास, आणि या वर्षीचे पण 6 तास, असे झाले 24 तास. हे 24 तास जमा झाले. म्हणून ज्यांनी बनवलं असेल त्यावेळेस है ना, त्यांनी काय केलं, 24 तास म्हणजे 1 दिवस, म्हणून त्यांनी या 2016ला सरळ सरळ 1 दिवस वाढून टाकला, 366 दिवस केलं. समजलं? म्हणजे जे काही जमा राहिलेले 24 तास ते इथं ऍड होऊन गेले. लक्षात? अजून प्रोसेस सुरू. 2017 365 दिवस 6 तास, अजून जमा झाले 24 तास, अजून 1 दिवस वाढवला है ना. म्हणजे सगळं समांतर राहिलं पाहिजे, कुठेच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे है ना. हा त्याच्या मागचा उद्देश असो है ना, ठीक. म्हणून आपण असं म्हणतो की दर 4 वर्षानंतर 4 न भाग जाणाऱ्या संख्येलाच त्यांनी काय म्हणून टाकलं, लीप वर्ष. 2012 सुद्धा लीप वर्ष है ना, असं पडते, ठीक. पण त्याच्यात परत अजून एक लीप वर्ष आहे. कारण असं होते की हे झालं 2000चा 2100चा काळ चालू है ना. जे काही समजा जसं 2000 होतं साल, 2000 साल होतं, 2001 आलं, 2002 आलं, असं करत करत 2000 म्हणजे आपल्याकडे 2100 सुद्धा येईल.
एक दिवस. 2101, 2102 आपण नसू, पण 2101, 2102, 2103 आहे ना, असं येईल. लक्षात येत आहे? म्हणजे दर शतक वर्षाला है ना, हे शतक वर्ष आहे ना, जसं 1600चा काळ होता, 1600 वर्ष होतो, मग 1700 वर्ष आलं. लक्षात येते? शतक वर्षाला है ना, या शतक वर्षाला जर 400 ने भाग जात असेल, 400 ने, तर मग त्याला लीप वर्ष म्हणायचं. समजलं? जर 400 ने भाग जात नसेल है ना, तर मग त्याला लीप वर्ष म्हणू नाही. समजलं? हो. जर शतक वर्ष असेल तर त्याला 400 ने भाग गेला पाहिजे, आणि शतक वर्ष नसेल है ना, म्हणजे शतक वर्ष नसेल तर त्याला काय पाहायचं? 4 ने. समजलं? शतक वर्ष तर समजते, शतक म्हणजे 100च्या पटीतलं. ओके, क्लिअर? ठीक. मग माझा प्रश्न होता, 2 लीप वर्षाच्या दरम्यान जास्तीत जास्त किती वर्षाचा फरक असतो, हा माझा प्रश्न होता. ठीक. आणि हा पेपरचा प्रश्न आहे, माझा नाही. हा येऊन गेले या पेपरला, इथं विद्यार्थी चुकते है ना. ठीक. पहा, मग क्लिअर झालं की 1700ला 400 न भाग जाते का? नाही जात. 1700ला 400 न भाग. मग 1700 लीप वर्ष आहे का? नाही. क्लिअर? 1700 लीप वर्षच नाही है ना. बरं, मग 1700च्या आधी कोणतं लीप वर्ष असेल? एकदम कशाले 100 वर्षावर चालले? 1696. आधी म्हटलं ना मी लगेच, 1696. याला 4 न भाग जाते, मग हे लीप वर्ष आहे. 1700 मध्ये 4 मिळवा, 1704 येते, हे लीप वर्ष आहे. मग 2 लीप वर्षाच्या दरम्यान जास्तीत जास्त किती वर्षाचा फरक असतो है ना, असा प्रश्न होता माझा है ना. मग 2 लीप वर्षाच्या दरम्यान जास्तीत जास्त किती वर्षाचा फरक असते? मग 8 वर्षाचा फरक, म्हणजे वजाबाकी. लक्षात येते? म्हणजे सरळ सरळ 1704 मधून 1696 काढून टाका, किती राहते? 8. म्हणून 2 लीप वर्षाच्या दरम्यान जास्तीत जास्त किती वर्षाचा फरक आहे? 8 वर्षाचा. 2 लीप वर्षाच्या दरम्यान कमीत कमी किती वर्षाचा फरक असेल? 4 वर्षाचा. समजलं? कमीत कमी हा प्रश्न पेपरला विचारत नाही, कारण कोणी 4च टिक करते है ना, त्याचा नॉलेज असो नसो, लीप दिसलं का 4 वर्ष है ना, म्हणून हा नाही ना. पण जास्तीत जास्त ज्याला नॉलेज आहे तोच टिक करण 8. ऑप्शन मध्ये 3 पण असेल, ऑप्शन मध्ये 4 पण असेल, 7 पण असेल आणि 8 पण असेल. ऑप्शन मध्ये हेच ऑप्शन असेल. 2 लीप वर्षाच्या दरम्यान जास्तीत जास्त किती वर्षाचा फरक असतो, मग आपण काय टिक करायचं? 8. समजलं? त्याच्या मागचं कन्सेप्ट हाय. ओके. शतक वर्षाच्या बाबतीत है ना, किती न भाग गेला पाहिजे? 400 न. आणि शतक वर्ष नसेल तर मग 4 न. पटत आहे? क्लिअर? म्हणजे लीप वर्ष कोणाला म्हणतो? मग ज्या संख्येला 4 ने किंवा 400 ने भाग जातो तिला आपण लीप वर्ष. क्लिअर? आणि लीप वर्ष सोडलं तर बाकीचे साधे वर्ष. ठीक. ओके, चला. म्हणजे साधं वर्ष लीप वर्षाचा कन्सेप्ट कळला है ना. बरं, आपण पाहिलं समजा साधं वर्ष लीप वर्ष है ना. ठीक. बरं, आता तसं साधं वर्ष हे 365 दिवसाचं असतं, 365 दिवसाचं, आणि लीप वर्ष 366 दिवसाचं असतं. आताच पाहिलं आपण. हा एक दिवस कुठे वाढते तर आपल्याला माहिती आहे, फेब्रुवारी महिन्यात है ना. कधी फेब्रुवारी 29चा असते, कधी 28चा असते. ओके, हे क्लिअर आहे. म्हणजे लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना जो आहे तो 29 दिवसाचा असेल, आणि साध्या वर्षात फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असेल. ओके, ठीक. बरं, आता आठवडा किती दिवसाचा असते? 7 दिवसाचा है ना. आठवडा 7 दिवसाचा. ओके, मग आता साध्या वर्षामध्ये किती आठवडे येते ते पाहून घेऊ है ना. साध्या वर्षात किती आठवडे येते? म्हणजे आपल्याला 365 ला किती न भागा लागल? 7 न है ना. ठीक. तेवढे जेवढा भाग जाईल तेवढे आठवडे, म्हणजे 7 5 35. किती राहिला? 1. 5 7 2 14. किती राहिला? 1.
म्हणजे साधं वर्ष हे 52 आठवडे आणि 1 दिवसाचं असते. 52 आठवडे आणि 1 दिवसाचं साधं वर्ष असतं. ओके, ठीक. आता लीप वर्ष 366 ला 7 न भागितलं तर 7 5 35, किती राहिला 1, 7 2 14, म्हणजे पहा 2 दिवसाचं असं है ना. 52 आठवडे 2 दिवसाचं लीप वर्ष, 52 आठवडे 1 दिवसाचं साधं वर्ष. आता आठवड्याचा कन्सेप्ट काय तुम्हाला सर्वांनाच माहित आहे है ना. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, परत कॅलेंडर मध्ये खाली रविवार नसते, आला इतर रविवार है ना, याला एक आठवडा म्हणतो. कळलं. असे पूर्ण आठवडे, एक आठवडा असे किती आले 52 एका वर्षात, 52 आठवडे आणि 1 दिवस शिल्लक राहते अजून. ठीक आहे ना. चालेल. आणि लीप वर्षामध्ये 52 आठवडे ते आणखी 1-2 दिवस शिल्लक राहते. ओके, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाठ लागल. म्हणजे साधं वर्ष 52 आठवडे 1 दिवसाचं, लीप वर्ष 52 आठवडे 2 दिवस, ह्या सगळ्या गोष्टी पाठ लागल. ठीक आहे. ओके, चला इथपर्यंत समजला हा कन्सेप्ट. आता महिने जर म्हटलं ना तर महिन्याचे सुद्धा किती प्रकार पडते, 4 प्रकार महिन्याचे दिवसानुसार. कोणता महिना 28 दिवसाचा आहे बरोबर. कधी कधी आपल्याला 29 दिवसाचा महिना दिसते, कधी कधी 30 दिवसाचे महिने दिसते, कधी कधी 31 दिवसाचे पण महिने दिसते बरोबर. 28 आणि 29चा हा फेब्रुवारीच महिना असते फक्त. साधं वर्ष असेल तर 28 दिवसाचा असेल, लीप वर्ष असेल तर 29 दिवसाचा असेल है ना. काही महिने 30 दिवसाचे, काही महिने 31 दिवसाचे. ओके, म्हणजे महिन्याचे दिवसाप्रमाणे 4 प्रकार पडते. याचं माहित पाहिजे नॉलेज, कारण महिन्याचे पण गणित आहे आपल्याला. ठीक आहे. 28 दिवसाचा असेल तर मग 0 दिवसानं पुढे जाते, 29 दिवसाचा असेल तर 1 दिवसानं पुढे जाते, 30 दिवसाचा असेल तर 2 दिवसांनी पुढे जाते, 31चा असेल तर 3 दिवसांनी जाते. ठीक, काय बोलत आहो मी, हे जेव्हा आपण या टॉपिकवर तेव्हा पाहू आपण है ना. ठीक. आणि दिवस म्हटलं तर हे सुद्धा आत्ताच पाहिले आपण है ना. किती आहे 7, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, असं आपलं कॅलेंडर आहे. याच्यावर गणित असते वेगवेगळे है ना. ठीक.